मॅनिफेस्टेशनसाठी खूप प्रयत्न करत आहात. तुम्हाला हवी ती गोष्ट मिळावी यासाठी तुम्ही अनेक मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स यूज केलेल्या आहेत. व्हिज्युअलायझेशनही करत आहात, पण मॅनिफेस्ट होतच नाहीये. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी अडकतंय आणि त्यामुळे तुम्हाला मॅनिफेस्टेशन करण्याचीही आता ताकद उरलेली नाही. तर त्याच संदर्भात आपण तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट व्हावं, एफर्टलेस व्हावं यासाठी यामध्ये हिलिंगही करणार आहोत आणि मॅनिफेस्टेशनमध्ये कुठले ब्लॉक येतात तेही बघणार आहोत. तर स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड. मला या व्हिडिओमध्ये तुमचा प्रेझेन्स अगदी पॉवरफुल पाहिजे. तर कमेंट्समध्ये सांगा आय प्रॉमिस की हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत पाहीन. ग्रेट. हॅलो, नमस्कार. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे आणि हीलर आहे. तर मॅनिफेस्टेशन होतच नाहीये. मॅनिफेस्टेशनमध्ये ब्लॉक येत आहेत. तुम्ही व्हिज्युअलायझेशन करताय, अफर्मेशन्स म्हणताय, पण तरीही मॅनिफेस्टेशन व्यवस्थित होत नाहीये. जी गोष्ट हवी ती मूर्तिमंत रूपात समोर मिळतच नाहीये. तर त्यासाठी काय करावं? कधी-कधी मॅनिफेस्टेशनमध्ये सबकॉन्शियस ब्लॉक असतात. येस, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही तुम्ही जेव्हा मॅनिफेस्ट करताय म्हणजे व्हिज्युअलाइज करताय, अफर्मेशन्स म्हणताय, कुठल्याही टेक्निक्स यूज करताय, तेव्हा मनात एक किंतु परंतु येतो, की हे नाही होणार किंवा हे शक्यच नाहीये किंवा झालं तर मी कसं हँडल करेन किंवा हे मॅनिफेस्ट झालं तर माझं आयुष्य जर का 4 लोकं लांब जाणार आहेत माझ्यापासून, हे जर का चांगलं माझं मॅनिफेस्ट झालं तर. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. कारण की तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय त्याच्यामध्ये काही लोकं तुमच्यापासून लांब जाण्याचीही शक्यता असते. तर ते मला जमेल का? या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्या एक एनर्जी आहेत. एव्हरीथिंग इज एनर्जी. त्यामुळे या ज्या सगळ्या तुम्हाला फिअर, भीती, डाउट्स, कमतरतेची भावना म्हणजेच इन्सिक्युरिटी हे जे काही जाणवतंय, हे ते मॅनिफेस्टेशन ब्लॉक करतच करतं आणि ते सहजासहजी होऊ देत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लेट गो न करणं. सोडून न देणं. म्हणजे तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन करत आहात, व्हिज्युअलायझेशन करताय, अफर्मेशन्स करताय, पण तरीही तुम्ही रिझल्ट सारखा रिचेक करताय किंवा रिझल्ट कधी येईल, कधी येईल, कधी येईल असंही मनामध्ये सतत चालू आहे. तर ही सुद्धा एक एनर्जी आहे. लेट गो न करू पाहणं किंवा न जमणं. तर या सगळ्या नकारात्मक ऊर्जांना होपोनोपोनोनं रिलीज करता येऊ शकतं. होपोनोपोनो ही फॉरगिव्हनेस प्रेयर जरी असली तरी मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत होपोनोपोनो अतिशय मॅजिकली काम करतं. तर तुम्ही तयार आहात या होपोनोपोनोसाठी? टाइप आर इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्ही आता हा व्हिडिओ बघून अतिशय प्रामाणिकपणे माझ्यासोबत ही टेक्निक फॉलो करत आहात. तर सगळ्यात आधी होपोनोपोनो काय करतं? होपोनोपोनो सबकॉन्शियसमध्ये या सगळ्या ज्या भीतीच्या ऊर्जा आहेत, भीती, डाऊट, कमतरतेची भावना, शंका हे जे काही आहे, या सगळ्या ऊर्जा क्लेन्स करतं अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीनं. तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण करतं, की येस मी रिलीज केलेला आहे आणि आता माझं मॅनिफेस्टेशन माझ्या जवळ आहे. जेव्हा हा विश्वास आपसूक येतो ना, तेव्हा ते मॅनिफेस्टेशन अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सुद्धा तुमच्या समोर येतं, मूर्तिमंत रूपात होतं. त्यामुळे होपोनोपोनोमध्ये ती पॉवर आहे. तर इथे आता आपण होपोनोपोनो करणार आहोत फॉर मॅनिफेस्टेशन. ते कधी ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स and release. Of your hands on your heart. त्या मॅनिफेस्टेशन तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करू पाहतात त्याचं नाव घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल जॉब आहे किंवा पैसे आहेत, जे काही आहे ते. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. माझ्या मनामध्ये सतत ही भीती असते, की माझं मॅनिफेस्टेशन होईल का नाही? आणि त्यामुळे ॲक्शनवर फोकस होतच नाही. जी कृती करायला पाहिजे ती केलीच जात नाही. आय एम रिअली सॉरी. मी जी काही ॲक्शन घेत आहे, माझं मॅनिफेस्टेशन मूर्तिमंत रूपात येण्यासाठी, त्या ॲक्शनवरही माझा विश्वास नाही. ती प्रोसेस मी एन्जॉय करत नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. मला सतत असं इन्सिक्युरिटी असते, कमतरतेची भावना असते, की हे मॅनिफेस्टेशन पूर्ण नाही झालं, तर माझं आयुष्य अर्धवट आहे. मी यापेक्षा पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. माझं मॅनिफेस्टेशन कधी होईल, काय होईल याच विचारात माझा अख्खा दिवस निघून जातो. मी तो दिवस, तो क्षण अजिबात नीट, छान, आनंदानं जगतच नाही. अँड थँक यू सो मच डिअर होपोनोपोनो. माझे हे सगळे नकारात्मक ऊर्जा रिलीज करण्यासाठी. थँक यू सो मच माझ्या मॅनिफेस्टेशनमधला हा अडथळा दूर करण्यासाठी.
अँड आय लव्ह होपनोपोनो. आय रिस्पेक्ट होपनोपोनो. आणि आता मी जे रिलीज वर्क केलेलं आहे त्याच्यावरही माझा प्रेम आणि आदर पूर्णतः आहे. माझा विश्वास आहे की माझ्या आणि माझ्या मॅनिफेस्टेशन मधला हा अडथळा होपनोपोनोनं क्लेन्स केलेला आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचे, अतिशय सावकाश. Your hands. Hands of all the healing energy. ग्रेट. मस्त. आणि आता पुढे जाऊयात. पुढे म्हणजे व्हिज्युअलायझेशन. येस, व्हिज्युअलायझेशन हे रोज करण्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी चांगली वेळ म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या किंवा रात्री झोपताना. ह्या दोन्ही वेळा अतिशय चांगल्या आहेत कारण की त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस आणि ब्रह्मांडातल्या ऊर्जा तुम्ही दिलेली कमांड ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार असतात. तर व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. इथे आय बटनमध्येही दिला जाईल. तुम्ही नक्की पहा. म्हणजे त्याप्रकारे तुम्हाला जर का व्हिज्युअलायझेशन जमत नसेल तर करता येईल. व्हिज्युअलायझेशन करताना सगळ्यात प्रामुख्यानं फीलिंग्स खूप महत्त्वाच्या आहेत. इमोशन्सही महत्त्वाच्या आहेत, की ती गोष्ट, ती गाडी म्हणा, ते घर म्हणा, तो जॉब म्हणा, ऑलरेडी मिळालेला आहे. अशा फीलिंग्स, अशा इमोशन्स तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे तयार कराव्या लागतात आणि त्या व्हायब्रेशन्स तयार करतात. ती पण एक ऊर्जा आहे आणि ते मॅनिफेस्टेशन तुमचं मूर्तिमंत रूपात अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीनं येतं. तर इथे आत्ता मी एक व्हिज्युअलायझेशन घेत आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जॉब अट्रॅक्ट करायचा आहे, तर त्यासाठी एक छोटंसं क्विक गाइडेड व्हिज्युअलायझेशन मी तुम्हाला देत आहे. तर हृदयावर हात ठेवायचा आहे. डोळे सावकाश बंद करायचे आहे आणि मी जे आत्ता व्हिज्युअलायझेशन देत आहे, ते फक्त डोळे बंद करून ऐकायचं आहे. त्या जॉबचं नाव घ्यायचं आहे, जिथे तुम्हाला हवं आहे तिथे. तुमचं काय डेझिग्नेशन असणार आहे तिथे, काय पदावर तुम्ही रुजू होणार आहात, त्याचंही नाव घ्यायचं आहे. अँड युअर जॉब व्हिज्युअलाइज करायचं आहे, की तुम्ही त्या ठिकाणी, त्या खुर्चीवर, त्या टेबलावर बसलेले आहात. त्या बिल्डिंगही व्हिज्युअलाइज करायचं आहे, जिथे तुमचा जॉब आहे. त्याच्यावर त्या कंपनीचं नाव दिसतंय तुम्हाला आणि तुम्ही त्या टेबल खुर्चीवर बसून समोर लॅपटॉप, डेस्क व्हिज्युअलाइज करायचं आहे, की तिथे तुम्ही जॉब करताय. सकाळचे 11 वाजलेले आहेत. तुम्ही एक कॉफी ब्रेक घेण्यासाठी उठलेला आहेत आणि तुमच्या ऑफिसमधली कॉफी मशीन पण व्हिज्युअलाइज करायची आहे. तुम्ही तिथे कॉफी प्यायला गेलेले आहात. डेस्कवर आलेला आहात परत. कॉफी पीत आहात आणि कॉफी पीत-पीत तुम्ही तुमचं कामही करत आहात. याच बरोबरीनं तुम्ही हेही व्हिज्युअलाइज करायचं की साइडला, तुमच्या डेस्कच्या साइडला तुमचा लंच बॉक्स ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या डायरी, नोटपॅडमध्ये तुम्हाला जे पेंडिंग वर्क करायचं आहे तेही लिहित आहात. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तुमचं ऑफिस वाइंड अप करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही लॉग आउट करत आहात तुमच्या ऑफिसच्या लॅपटॉपवरून. लंच बॉक्स घेतलाय आणि आता तुमच्या ऑफिसच्या लिफ्टमधून घरी परत येण्यासाठी तुम्ही तयार आहात. घरी येत आहात. घरी यायला जो वेळ लागतोय, तो वेळही लक्षात घ्यायचा आहे. अर्धा तास, 2 तास, 1 तास आणि आता तुम्ही घरी आलेले आहात. घरी आल्यानंतर तुमचं रोजचं रेग्युलर रुटीन व्हिज्युअलाइज करायचं. रात्री झोपताना तुम्ही तुमची ऑफिसची बॅग पूर्णपणे पॅक केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणाला कॉल करायचा आहे, कुठलं काम पेंडिंग आहे, काय आहे, हे सगळं तुम्ही नोट डाउन केलेलं आहे आणि आता तुम्ही शांतपणे झोपत आहात. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे आणि माझ्याकडे परत यायचं आहे. या प्रकारे तुम्हाला व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ॲक्शन कशी घेणार? तर तुमचं ऑफिस सुरू झाल्यानंतर तुमचं रुटीन काय असेल? तुम्ही किती वाजता उठाल? किती वाजता तुम्हाला घरातनं बाहेर पडावं लागेल? काय-काय तयारी करावी लागेल? तसं ड्रेसअप व्हावं लागेल. तशा गोष्टी जवळपास बाळगाव्या लागतील. या प्रकारे तुम्हाला कृती आणायची आहे. मे बी तुम्ही आता इंटर्नशिप करत असाल किंवा कुठेही जॉब नाहीये, जॉबच्या सर्चमध्ये असाल, तरीही त्यावेळेला तुम्हाला घरातनं बाहेर पडायचं आहे, जॉब सर्च करायचा आहे किंवा तुमचं इतर काही काम असेल तर ते करायचंय. पण तुमच्या या शरीराला सुद्धा त्या टाईम क्लॉकची आणि बॉडी क्लॉकची अलाइनमेंट आणण्यासाठी सवय करायची आहे. ॲक्शन प्रोड्युसेस रिझल्ट. मी इथे एक्झाम्पल म्हणून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्याही 3 ॲक्शन्स तुम्ही तुमचं जॉब मॅनिफेस्टेशन करण्यासाठी डेली बेसिसवर करू शकता.
आणि या प्रकारे तुमचा जॉब मॅनिफेस्ट करू शकता. होपोनोपोनो तर तुमच्या मदतीला आहेच आहे, की जेणेकरून तुमच्या मनात जर का शंका आली, तर हा व्हिडिओ बघून ते होपोनोपोनो करून ती शंका तुम्ही रिलीज करूच शकता. या प्रकारे होपोनोपोनो आणि व्हिज्युअलायझेशन या दोघांचा संगम आणि ॲक्शन प्रोड्युसेस रिझल्ट. त्याप्रमाणे तुम्ही कृतीतनंही स्वतःचं मॅनिफेस्टेशन एफर्टलेस करू शकता. तर हे तुम्हाला डेली बेसिसवर करायचं आहे. तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जॉब मिळालाय आणि तुमचं कुठलं मॅनिफेस्टेशन पूर्ण झालंय हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओमध्ये परत येऊन प्रॅक्टिस केल्यानंतर हे अतिशय प्रभावशाली काम करतं. त्यामुळे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, की माझं हे मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेलं आहे. तुमच्यापैकी ज्यांची कोणाची मॅजिकल स्टोरी असेल त्यांची नावासहित मी इथे व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा करेन. याच प्रकारे जर का तुमचे पैशाशी रिलेटेड सुद्धा मॅनिफेस्टेशन आहेत आणि ते पूर्णत्वाला जातच नाहीयेत, असं जर का तुम्हाला वाटतंय. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला कळत नाहीये, की जॉब आणि बिझनेस मॅनिफेस्ट करण्यासाठी नेमकं मी कृतीतनं काय करू? तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन, की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 दिवसाच्या EFT प्रॅक्टिशनर EFT लाईफ कोच प्रॅक्टिशनर फाउंडेशन वर्कशॉपची लिंक आहे. तिथे तुम्हाला 3 दिवस वर्कशॉपमध्ये यायचं आहे. लाईव्ह वर्कशॉप असतं. तिथे तुम्ही EFT लाईफ कोच कसं होऊ शकता, कसं त्याच्यामध्ये काय-काय डीप डाउन करियर करू शकता, याबद्दल अगदी डिटेल तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, सर्टिफिकेटही मिळतं आणि पुढे तुम्ही स्केल अप कसं करू शकता याबद्दलचंही बघा माहिती मिळते. तर या 3 दिवसाच्या वर्कशॉपला तुम्ही अटेंड करू शकता. म्हणजेच जॉब मॅनिफेस्टेशनचं व्हिज्युअलायझेशनही झालं, होपोनोपोनोद्वारे क्लेन्झिंगही झालं आणि कृतीही होऊ शकते. तर त्याप्रमाणे तुम्ही त्या कृतीला ॲक्शन घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 दिवसाच्या वर्कशॉपची लिंक आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही 3 मित्र-मैत्रिणींना शेअर करा, जे मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत अतिशय डेस्परेट आहेत आणि साध्या-साध्या गोष्टीसुद्धा मॅनिफेस्ट करण्यासाठी नको तेवढी ऊर्जा वाया घालवत आहेत. अशा कुठल्याही 3 मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मॅनिफेस्टेशन सहज, साध्या, सोप्या पद्धतीनं शक्य आहे. एफर्टलेस होऊ शकतं, जर का तुमचे इंटरनल ब्लॉक्स तुम्ही रिलीज केलेत तर. सो थँक यू सो मच माझ्यासोबत हे होपोनोपोनो आणि व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी. कमेंट्समध्ये तुमचं मॅनिफेस्टेशन कोणतं पूर्ण झालं हे सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebook, Instagramवरही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. थँक सो मच.